Hello children. Today we are going to learn second part of the chapter Are you a die kid? Okay? Today in this session we are going to meet our friends Tara, Bittu, Paddy, Mithu, Mia and Toto. We will see what they can do. Also we will compare with them. What can we do? Okay? So today first of all we are going to meet Paddy. You can see here is the picture of Paddy. So first point is I love to help in the kitchen. Here I love to help in the kitchen. मित्रांनो, स्वयंपाकघरात तुम्ही काय काय मदत करू शकता हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पॅडी पहा. आपण पॅडी या ठिकाणी वेगवेगळी कामं करताना आपल्याला दिसत आहे. येथे काहीतरी काम करतोय, काहीतरी तो धुवून घेतोय, येथे काहीतरी साल काढतोय. तर तो काय सांगतोय आपण इंग्रजी भाषेतून समजून घ्या. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या. ओनली content is not important. If you are not using this language properly, it will not give you result of learning English. So it is important that while learning English language, you have to give proper attention how that language is used to express your thoughts. It is important. Okay. So first here, I clean or wash fruit and vegetables. पॅडी काय म्हणतोय पहा. मी फळं आणि भाजीपाला काय करतो, मी स्वच्छ करतो आणि धुवून घेतो. इथे क्लीन आणि वॉश दीज टू हर्ब्स आर देअर. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, वॉश म्हणजे धुणे. सो सेकंड सेंटेन्स यू कॅन सी आय कॅन पील कुकुंबर्स. मी काकडी काय करतो, काकडीची साल काढतो. आय कॅन पील कुकुंबर, काकडीची साल काढू शकतो. ओके ओके वी विल सी नेक्स्ट. यू कॅन सी हिअर. हां, आय एम good at slicing, cutting or chopping fruits and vegetables. आता या ठिकाणी आपण स्वयंपाकघरामध्ये जी वेगळी वेगळी कामं असतात ती आपण काय करतोय पाहत आहोत. हा पॅडी काय म्हणतोय, आय एम गुड ॲट स्लायसिंग. स्लाइस म्हणजे आपण काप तयार करणे. समजा काकडी असेल, टोमॅटो असेल तर त्याच्या आपण गोल चकत्या तयार करतो पहा, त्यालाच म्हणायचं स्लायसिंग. नेक्स्ट आहे कटिंग. काही एखादं फळ कापत असेल, भाजीपाला कापत असेल तर आपण त्याला कटिंग म्हणतो. आणि नेक्स्ट आहे चॉपिंग. त्याच थोड्याफार फरकाने तोच अर्थ होतो. चॉपिंग म्हणजे सुद्धा कट करणे, फळं कट करणे, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके. नाऊ नेक्स्ट हिअर यू कॅन सी पॅडी इज डुईंग समथिंग. हां, हिअर आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सलाड्स, पीनट लाडू. तर तो म्हणतो की मी काय करतो, छोट्या छोट्या डिशेससुद्धा तयार करतो, की जसं की सलाड्स. सलाड्स म्हणजे कोशिंबीर, SALADS. कोशिंबीर म्हणजे काय, तर काकडी, टोमॅटो, कांदा यांचे एकत्र काप करायचे छोटे छोटे आणि त्यामध्ये काय करायचं, दही टाकायचं. तर त्याला आणि जेवताना हे सगळं तोंडी लावायचं असतं, त्याला म्हणायचं सलाड्स. ओके. ते आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने खाणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर खाली आहे पीनट लाडू. पीनट लाडू म्हणजे काय, तर पीनट म्हणजे शेंगादाणे. मग शेंगदाण्याचे जे लाडू बनवतात त्याच्यामध्ये गूळ घालतो, तूप घालतो आणि आपण लाडू तयार करतो. तर त्याला म्हणायचं पीनट लाडू. हेही पौष्टिक असतात. असं पदार्थ मुलांना स्वतः तयार करता यायला हवेत. यू कॅन डू इट. ओके. नाऊ नेक्स्ट हिअर. हु इज दॅट गर्ल? कुकू. व्हॉट शी इज डुईंग? आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सिरियल्स. आता ग्रेन अँड सिरियल्स म्हणजे अन्नधान्य. आपण जे काही ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, डाळी वगैरे असे जे असतात तर त्याला म्हणायचं ग्रेन अँड सिरियल्स. हे स्वच्छ करायला मी मदत करते. इथे पहा आणखी काय काम करते ती. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लॉवर. म्हणजे मला काय आवडतं म्हणते ती, मला पीठ चाळायला आवडतं. पीठ किंवा धान्य असेल तर ते धान्य चाळायला आवडतं असं म्हणते कोको. आणखी इकडे पाहता. हिअर यू कॅन सी हिअर आवर मिठू. ही इज फ्लाईंग अँड बिटू इज देअर. बिटू इज इटिंग समथिंग. ओके. ऑल्सो व्हेन आय टीच यू, यू कॅन लर्न हाऊ टू यूज इंग्लिश वर्ड्स. ओके. सो दॅट यू हॅव टू लिसन दॅट केअरफुली. नाऊ नेक्स्ट आय लव टू म्हणजे मला आवडतं. आय लव टू शेल अँड ईट peas and green gram. I can shell beans and peanuts.
आय लव टू शेल म्हणजे काय, तर मला आय लव टू शेल अँड इट पीज अँड ग्रीन. पीज म्हणजे काय रे, तर पीज म्हणजे मटार, वाटाणे, तर ते खायला आवडतात त्याला, असं तो म्हणतो. शेंगांतून आपण पाहतो ना, शेंगा म्हणजे काय, प्रॉन, तर त्या शेंगा सोलून त्यातले दाणे काढून तो खातो. आणि ग्रीन ग्राम, ग्रीन ग्राम म्हणजे आपले, ग्राम म्हणजे काय पहा, इथे ग्राम शब्द आहे पहा, तर ग्राम म्हणजे हरभरे, हिरवे हरभरे तो त्याला खायला आवडतात. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. बीन्स म्हणजे काय, तर बीन्स म्हणजे घेवडा किंवा सोयाबीन, त्याला म्हणायचं बीन्स. अँड पीनट्स म्हणजे शेंगादाणे. ठीक आहे, असं. मग हे तुम्ही करू शकता का, विचार करा. तुम्हाला असं वाटेल सर मी तर हे करू शकतो. अरे पण करू शकतो एवढं म्हणण्याला अर्थ आहे का, नाही. यू हॅव टू डू इट. तुम्हाला ते करायचं आहे जाणीवपूर्वक ही सर्व कामं. इथे काय करतोय पहा, हा बिटू तो काय म्हणतोय पहा, इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. अतिशय मजेदार असतं पहा चर्न. चर्न म्हणजे काय, CH, हिअर यू कॅन CHURN. चर्न म्हणजे घुसळणे. तुमची मम्मी, तुम्ही पाहिलं असेल, दही घुसळते आणि त्याचं ताक तयार करते आणि वरती लोणी येतं, बटर, ते काढून घेतो, त्याचं आपण तूप तयार करतो. मग ते जे बटर मिल्क असतं ते तयार करता येणं, त्याला त्याच्यामध्ये गंमत वाटते. यू कॅन डू इट. ओके, आय एम गोइंग टू यूज धिस फ्रेज अगेन अँड अगेन. यू कॅन डू इट. तुम्ही हे करू शकता, बट यू हॅव टू डू इट रेग्युलरली. आता इथे तारा काय म्हणते पहा, तारा इज सेईंग समथिंग. इट इज नॉट सो इझी टू मेक अ डव अँड रोल आउट पुरीज ऑर चपातीज. एवढं सोपं नाही म्हणते ती. काय तयार करणं, डव, DOUGS. आय थिंक दिस वर्ड इज न्यू फॉर ऑल ऑफ यू. DOUGH, डव. तर डव म्हणजे कणिक. आपली आई जसं गव्हाचं पीठ पाणी घालते आणि नंतर मग ते मळते आणि त्याचं गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करते, त्याला आपण कणिक म्हणतो. तर त्याच्यासाठी इंग्रजी शब्द आहे डव. रिमेंबर वन थिंग, देर आर सो मेनी वर्ड्स यू कॅन यूज इन युअर किचन, सो दॅट यू कॅन मेक the list of these words, because when you are speaking about kitchen you will need these type of words. Okay, so next, roll out म्हणजे लाटणे. roll out म्हणजे लाटणे. आणि पुरीज और चपाती, चपाती आणि पुरी लाटणं हे एवढं काही सोपं काम नाही. इथे टोटो बसलाय. टोटो इज सेइंग समथिंग. लुक हिअर. मेकिंग भाकरी इज अ स्किल जॉब. भाकरी तयार करणं हे कौशल्याचं काम आहे. आणि मित्रांनो, तुमच्या एक लक्षात घ्या, ह्या थेरॉटिकल नॉलेजपेक्षा आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला स्किल जॉब येणं अतिशय गरजेचं आहे. सो दॅट वी हॅव फिनिश्ड धिस पेज. वी आर मूव्हिंग ऑन नेक्स्ट पेज. ओके, ऑन पेज नंबर 27. हिअर इज द अनदर पॉईंट. यू कॅन सी, आय विल रीड धिस. डू answer the phone politely in Marathi or English and take down a message when necessary. तर तुम्हाला फोन घेता आले पाहिजेत. घरी तुम्ही आई वडील नसतील, तुम्हाला जर कोणी फोन केला तर ॲट दॅट टाईम यू कॅन रिसीव दॅट फोन, यू कॅन रिसीव दॅट मेसेज अँड यू कॅन नोट डाऊन दॅट मेसेज इन द नोटबुक इफ नेसेसरी. जर आवश्यक असेल तर तो मेसेज तुम्हाला लिहून ठेवता आला पाहिजे. इथे पहा, आय एम रीडिंग धिस. हॅलो आंटी, धिस इज बिटू. मदर्स नॉट ॲट होम. आता इथे मदर्स, तर याचा उच्चार मदर इज. ॲक्च्युली मदर इज नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. पहा, बिटू काय म्हणतोय की हॅलो आंटी. हॅलो आपण फोनवर बोलताना एक स्वतः ग्रीटिंग्स देण्याविषयी आपण तो एक शब्द वापरतो, हॅलो. हॅलो आंटी, धिस इज बिटू. हा मी बिटू बोलतोय. मदर इज नॉट ॲट होम, मदर घरी नाही आहे. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. तुम्हाला तिच्यासाठी काही मेसेज द्यायचा आहे का. हां, पुढे पहा. हॅलो अंकल, हाऊ आर यू. आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन, सी यू, बाय बाय. तर या ठिकाणी हाऊ आर यू असं विचारायचं, तुम्ही कसे आहात. आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा, मी आजोबांकडे फोन देत आहे. आणि अशा प्रकारे त्याने बाय बाय केलं आहे. पुढे पहा. तर अशा पद्धतीने तुम्ही फोन घेता आला पाहिजे. फोनचा मेसेज तुम्हाला मोठ्या माणसांसाठी घेता आला पाहिजे. इथे पहा, पुढचं काम काय करू शकता तुम्ही. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंझ्युमर. तुम्ही चांगले गिराईक झालं पाहिजेत, की दुकानामध्ये गेलात आणि कसाही माल खरेदी केला, पैशांचा हिशोब नीट करता आला नाही तर मग उपयोग होणार नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे,
या गोष्टी आता शिकून घेतल्या पाहिजेत, बिकॉज नाऊ यू आर 11 or 12 years old. Okay, so that it is important. पहिला पॉइंट पहा, यू कॅन सी हिअर, आय ऑलवेज चेक द प्रॉडक्ट आय एम बाईंग. मी प्रत्येक वेळेस जे काही प्रॉडक्ट विकत घेतो तो मी काय करतो, चेक करतो, तपासून घेतो. काय काय तपासतो पहा. आय मेक शुअर दॅट द प्राइस इज राईट, की तुम्ही घेतलेला जो माल आहे, घेतलेला जो बॉक्स आहे त्याची किंमत बरोबर आहे का, त्याच्यावर लिहिलेली किंमत बरोबर आहे का, ती योग्य किंमत आहे का हे चेक करतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट, मी नेहमी जेवढी आवश्यक आहे तेवढीच अमाऊंट समोरच्याला दुकानदाराला देतो. नेक्स्ट पॉइंट, आय डू मेंटल अरिथमेटिक ऑर सिम्पल कॅल्क्युलेशन्स बिफोर आय पे द शॉपकीपर. आता इथे मेंटल अरिथमेटिक म्हणजे काय, तर डोक्यातलं आपलं अंकगणित थोडक्यात, की आपण हिशोब करताना 100 रुपये दिले, 40 रुपयाचा माल विकत घेतला, तर मग किती उरले, मग तेवढे पैसे परत घ्यायचे, त्याला म्हणायचं मेंटल अरिथमेटिक. शब्द थोडासा नवीन आहे परंतु लक्षात ठेवा. मेंटल अरिथमेटिक ऑर सिम्पल कॅल्क्युलेशन, साध्या बेरजावजाबाकी आपण जे म्हणतो आकडेमोड, तर त्याला म्हणायचं सिम्पल कॅल्क्युलेशन. हे तुम्हाला करता यायला हवं. दॅट इज व्हाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज म्हणजे चिल्लर. त्याच्यामुळे काय होतं, मी जरी त्याला 100 रुपये दिले तर योग्य ती चिल्लर मला परत घ्यायचं समजतं. आय एम एबल, मी घेऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट, आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली, मी पैसे बरोबर वागवतो, व्यवस्थित सांभाळून ठेवतो. सेफली ॲडव्हर्ब आहे, LY लागलाय पहा. सेफली म्हणजे सुरक्षितपणे, आणि केअरफुली काळजीपूर्वक, दोन्ही ॲडव्हर्ब्स आहेत. आता हे कशाचे ॲडव्हर्ब्स आहेत समजा थोडंसं लक्षात घ्या. कॅरी, आय कॅरी, मी पैसे सांभाळतो, कॅरी म्हणजे जवळ ठेवणे, आणि कॅरी द मनी सेफली, कसे कॅरी करतो तो, सेफली आणि केअरफुली. ठीक आहे. ओके, नाऊ नेक्स्ट पॉईंट, आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. हां, पैसे जवळ ठेवण्याचं मी लक्षात ठेवतो. पैसे कसे ठेवायचे, डब्यात ठेवायचे, किंवा कुठलं कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये पैशाचा डबा असतो लहान मुलांचा, किंवा छोटं कपाट असतं, छोटी पेटी असते, त्यामध्ये पैसे व्यवस्थित ठेवतो. इथे पॉईंट लक्षात ठेवा, आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. ओके, नाऊ लास्ट पॉईंट इज, आय अवॉइड प्लॅस्टिक बॅग्स. समजा मी दुकानात गेलो तर प्लॅस्टिकच्या बॅग्स मी काय करतो, टाळतो वापरायच्या. त्याऐवजी मी कोणत्या पिशव्या वापरल्या पाहिजेत, कागदी किंवा कापडाच्या. ठीक आहे. सो दॅट वी हॅव फिनिश्ड हिअर. नाऊ नेक्स्ट इज पॉइंटर्स. सम क्वेश्चन्स आर गिवन, वी विल सी question one by one. Okay, first question we are seeing, going through, what can you add to this do it yourself list बनवली. आपण पाहिली कितीतरी कामं आपण करू शकतो, काही मुलं करतात. आता तर त्यामध्ये तुम्ही आणखी ॲड करू शकता ना इतर कामं, की सायकलवर जाऊन एखादा माल घेऊन येणं दुकानातून, किंवा एखादा निरोप दुसऱ्या माणसाला सांगून येणं, अशी काही इतर कामे असतात, ती कामं तुम्ही करायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पहा, ती यादी तयार करा. आता क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय, राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ. स्वतःविषयी अहवाल लिहायचा आहे. काय लिहायचं अहवालामध्ये पहा, थिंग्स आय कॅन डू, अशा गोष्टी लिहा की तुम्ही त्या करू शकता. आय कॅन डू, पण करत नाहीत ना, आय कॅन डू, तुम्ही करू शकता, अशा 5 गोष्टी तुम्ही लिहायच्या ॲटलिस्ट. मी काय सांगतोय ऐकलं का, आय कॅन डू, तुम्ही करू शकता पण करत नाहीत, अशा 5 गोष्टी लिहा. पुढचा मुद्दा पहा, थिंग्स आय एम लर्निंग टू डू, अशा गोष्टी लिहा की त्या तुम्ही शिकत आहात. आय एम लर्निंग टू डू, करायला शिकत आहात. सपोज यू आर लर्निंग टू मेक चपातीज, टू मेक पुरीज, so that you can write that things here. Okay, things, next point, things I want to learn from my mother or father, at least 3. तर अशा गोष्टी लिहा की तुम्हाला त्या आय वॉन्ट टू लर्न, आई वडिलांकडून शिकल्या पाहिजेत तुम्ही. आईचं किंवा वडिलांचं एक विशेष काम असतं त्यांचं, तर ते त्या कामावर ते पैसे मिळवत असतात, तर त्यांच्याकडून तुम्ही अशा इतर कोणत्या गोष्टी शिकणार, तर त्या गोष्टी तुम्ही ते लिहायच्या आहेत. नेक्स्ट पॉईंट, थिंग्स आय एम गोइंग टू लर्न इन द वेकेशन, मी आता सुट्टीमध्ये कोणत्या गोष्टी शिकणार आहे त्या गोष्टींची सुद्धा तुम्ही यादी करायची आहे. त्यानंतर थिंग्स आय लव्ह टू डू, अशा गोष्टी लिहा की ज्या तुम्हाला
आवडतील करायला. आय लव टू डू, करायला ज्या गोष्टी आवडतात. सपोज यू कॅन ड्रॉ पिक्चर, यू कॅन कलर दॅट पिक्चर, or you can play music on tabla, or you can play music on harmonium. Then that you can write, or you can make list of those things. Okay, now next, things I don't like to do. मला आवडत नाहीत गोष्टी अशा करायला, परंतु त्या कराव्या लागतात. बट डू देम एनिवे, परंतु तरी सुद्धा त्या कराव्याच लागतात. अशाही गोष्टींची तुम्ही यादी करायची आहे. सो क्वेश्चन 3 इज देअर. इंटरव्ह्यू युअर फ्रेंड्स to see what they can do. Write a short report about what they can do. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्राची मुलाखत घ्यायची आहे. इंटरव्ह्यू युअर फ्रेंड्स टू सी व्हॉट दे कॅन डू. कशासाठी इंटरव्ह्यू घ्यायची? ते काय करू शकतात. व्हॉट दे कॅन डू हे तुम्हाला पाहायचं आहे. ते काय करू शकतात. आणि नंतर राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट व्हॉट दे कॅन डू. नंतर तुम्ही त्याचं यादी करायचं. आता असं असतं की मुलं, इतर तुमचे मित्र काय करू शकतात ती यादी तुम्ही वाचली तर तुमच्याही कामांच्या मध्ये वाढ होऊ शकते. म्हणून तो एक छान तो उपक्रम आहे. क्वेश्चन नंबर 4 इज देअर. यू कॅन सी सम प्रोजेक्ट्स फॉर यू. प्रोजेक्ट्स, ओके, काही छोटे उपक्रम दिले तुमच्या. सो बॅग, तुम्ही काय करायची, एक मगाशी ताराने विणलेली बॅग पाहिली आपण. तारा नावाची मुलगी होती, तिने छोटी बॅग तयार केली. तसं तुम्ही सुद्धा बॅग तयार करायची आहे. त्यानंतर मेक अ स्नॅक, घरातला एखादा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही केला, जसं की पोहे, शिरा यापैकी एखादा, किंवा इतर काही पदार्थ असतील तर तुम्ही ते करू शकता. ओके, नाऊ नेक्स्ट, ग्रो अ स्मॉल गार्डन. ग्रो म्हणजे वाढवणे. एक छोटीशी बाग तुम्ही वाढवा की ज्या बागेमध्ये पालक असेल, भोपळा असेल, किंवा कोथिंबीर असेल, किंवा गवती चहा असेल. असं छोटीशी बाग तुमच्या गॅलरीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या पटांगणामध्ये, अंगणामध्ये तुम्ही छोटीशी तयार करू शकता. तर प्रयत्न करा हे सगळं करण्याचा. ठीक आहे. वी हॅव फिनिश्ड हिअर आवर चॅप्टर डू इट युअर सेल्फ. दॅट मीन्स आर यू अ डाय किड. ओके, आय थिंक यू ऑल अंडरस्टूड धिस चॅप्टर व्हेरी वेल. इफ you have any difficulty related to this chapter, you can ask me on WhatsApp. I gave you that number, my WhatsApp number. Also, I am very thankful to all of you for watching my video YouTube channel, EduChange. You are visiting my YouTube channel again and again. You are learning different types of material on that video YouTube channel. Okay, so that I am very thankful to all of you. Once again, I would like to mention that one thing. You have to suggest my YouTube channel to your friends, your colleagues, because they will start to learn English properly. If you are making practice of spoken English, you can ask me, you can speak me also, so that you have to try to remember different types of words. Not only to learn this language for proper words, you have to become user of language. It is important. Okay, at last I am very thankful to all of you.